नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मिशन पोलीस भरती या चॅनलवरती आणि लक्ष्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, याच्या अगोदर मी प्रयोगाचे जे पाठीमागचे दोन भाग आहेत ते मी टाकून दिलेले आहेत आणि प्रयोगाचा आज आपल्याला दुसरा प्रकार जो बघायचा आहे तो आहे कर्मणी प्रयोग. ठीक आहे, याच्या अगोदर तुम्ही बेसिक सर्व गोष्टी बघितल्या असतील, कर्तरी प्रयोग सुद्धा तुम्ही बघितला असेल आणि आता तिसरा जो प्रयोग सुरू करायचा आहे, प्रयोगाच्या 3 प्रकारापैकी जो प्रयोग आहे निखिल, जय भीम बेटा, एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे. अरे खूप पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मला लाईव्हला प्रॉब्लेम येत होता. ठीक आहे, आणि 2-3 दिवस सुट्ट्या पण होत्या पाठीमागं, त्याच्यामुळे गावी जावं लागलं. ओके, लक्षात घ्या, आपला जो क्लास आहे तो रोज 12:30ला सुरू होईल. किती वाजता बाळांनो? 12:30 वाजता आपला रोज क्लास सुरू राहील. ठीक आहे, आणि लक्षात घ्या, पहिल्यांदा सांगतो, अगदी बरोबर. ओके, आणि मी रेकॉर्डिंग लगेच टाकून देईल, रेकॉर्डिंग करून तुम्हाला टाकून पण देईल हे. ठीक आहे, चलो लक्षात घ्या मित्रांनो, प्रयोग हे प्रकरण शिकत असताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी मी शिकवल्या आहेत. कर्ता, कर्म आणि वाक्यातील क्रियापद, धातू, त्याच्या आधारे तुम्ही काय शिकलेला आहात? कर्तरी प्रयोग पूर्णपणे शिकलेला आहेत. ओके, चलो आपण सुरू करतो विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो प्रयोग आहे तो आहे कर्मणी प्रयोग. ओके, कोणता प्रयोग आपण बघत आहेत? या 3 पैकी लक्षात घ्या, कर्ता, कर्म हे बघितलेलं आहे आणि आता आपण प्रयोगामधला जो पुढचा आपला प्रकार आहे कर्मणी प्रयोग, तो आपण काय करणार आहोत? बघणार आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या बाळांनो. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे कर्मणी प्रयोग. कोणता? कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, याच्या अगोदर ठीक आहे, लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग बेसिक कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. ते आपण ढोबळमानाने ओळखलेलं पण आहे, तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो. लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग म्हणजे काय. ओके, थोडक्यात सांगतो एक उदाहरणानुसार. बघा, रामाने गाय बांधली, हे वाक्य आहे. कर्मणी प्रयोगामध्ये थोडस तुम्हाला बेसिक एकदा मी रिपीट करून सांगतो. ओके ओके, ठीक आहे. बघा, रामाने गाय बांधली, रामाने गाय बांधली. लक्षात घ्या बाळांनो, याच्यामध्ये कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला एकदा बेसिक्स नुसार, आणि आपण त्याचे आज प्रकार बघणार आहोत. काय बघणार आहोत? त्याच्या आज आपण प्रकार बघणार आहोत. हे मी बेसिक मध्ये शिकवलेलं आहे, तरी पण एकदा एक वाक्य रिपीट करतो आणि त्याच्या प्रकाराकडे आपण लगेच जाऊया. ओके, कर्मणी प्रयोग म्हणजे काय? लक्षात घ्या की वाक्यातील क्रियापदावरती, पुस्तकी व्याख्या सांगतो, कर्मणी प्रयोग म्हणजे वाक्यातील क्रियापदाची ठेवण, वाक्यातील क्रियापदाची रचना, वाक्यातील क्रियापदाची जुळणी ही जर कर्मानुसार असेल, म्हणजेच वाक्यातील कर्माचे लिंग वचन बदलले असता क्रियापद जर बदलत असेल तर त्या वाक्याचा प्रयोग तुम्हाला काय सांगावा लागेल बाळांनो? कर्मणी प्रयोग सांगावा लागेल. बाळांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे असावंच लागतं. जर कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होत नाही. या सर्व गोष्टी मी या बेसिक मध्ये सांगितलेल्या आहे. कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक आणि अकर्मक असा प्रकार नसतो, कारण का? त्या वाक्यामध्ये कर्म हे असावंच लागतं. जर वाक्यामध्ये 2 कर्म असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष कर्मावरून प्रयोग ओळखायचा आहे, हेही सांगितलेलं आहे. जर वाक्य द्विकर्मक असेल,
जर वाक्य द्विकर्मक असेल, वाक्यामध्ये जर 2 कर्म असतील, तर तुम्हाला प्रत्यक्ष कर्मावरून त्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण वाक्यामध्ये कर्म तुम्हाला असणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, नाहीये, नोट्स नाही भेटतील. ज्यानं क्लास केला आहे त्याला नोट्स पहिल्यापासून भेटतील. ओके, आता लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग म्हणजे काय. मी ढोबळमानाने आणि आपल्या ट्रिक्सनुसार काय सांगितलंय की बाळा, वाक्यातील क्रियापद शोध. वाक्यातील क्रियापद शोधलं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा कालवाचक. विकारी शब्द म्हणजे क्रियापद असतं आणि या क्रियापदाचा धातू काढ. या क्रियापदाचा धातू येतो बांध आणि पहिल्यांदा काय काय काम कर म्हणलं की कर्ता शोध. बांधणारा कोण किंवा बांधणारी कोण, बांधणारा कोण जे उत्तर असतं ते वाक्याचा कर्ता असतं आणि या वाक्यामध्ये बांधणारा कोण, तर राम हा वाक्याचा कर्ता आहे. आणि लक्षात घ्या, या वाक्यामध्ये राम हा वाक्याचा कर्ता आहे आणि तुमचा कर्त्यावरूनच पहिल्यांदा बघायचं की आपला प्रयोग ठरतो का. बाळांनो, वाक्यामध्ये कर्त्यालाच प्रत्यय आहे आणि आपला प्रयोग हा जर प्रत्यय असेल तर ठरत नाही. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग ठरणार नाही. तुमचा कर्तरी प्रयोग ठरणार नाही. त्यावेळेसच पुढे जायचं कर्म शोधण्यासाठी. कर्म शोधताना सेम प्रोसेस करायची. वाक्यातील क्रियापदाचा धातू काढायचा, धातू निघतो बांध आणि याला प्रश्न विचारायचा, न्याची क्रिया कोणावर घडते. बांध, वाचा, बांध न्याची क्रिया कोणावर घडते, तर याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल बाळांनो, गाय. आणि गाय हे वाक्यातलं कर्म आहे. लगेच आपला फॉर्म्युला वापरायचा, कर्म आहे. मग कर्माला प्रत्यय आहे का बघू, नाहीये, कर्म आहे प्रथमा विभक्तीत. तुमचा प्रयोग इथंच ठरला गेला. तुमचा प्रयोग इथंच ठरला गेला. कारण का कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग ठरला गेला. कोणता, कर्मणी प्रयोग ठरला गेला. आणि लक्षात घ्या बाळांनो, पुढे जर तुम्हाला शिकायचं असेल, कर्मणी प्रयोगाचे प्रकार एकदम सोपे आहेत. कर्मणी प्रयोगाच्या प्रकाराची विभागणी 2 गटामध्ये केलेली आहे. एक आहे प्रधानत्व सूचक कर्मणी प्रयोग आणि दुसरा आहे गौणत्व किंवा गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. या 2 पद्धती तुम्हाला शिकायच्या आहेत. ओके, ठीक आहे. हे बेसिक घटक जर तुम्हाला समजला असेल, आजपर्यंत जास्त करून याच्यावरती प्रश्न आलेत. कर्मणी प्रयोगाचे प्रकार सोपे आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया बाळांनो. ओके, पुढे जाऊया. कर्मणी प्रयोगाचे प्रकार लक्षात घ्या. हे आहे कर्मणी प्रयोगाचे खालील 2 उपप्रकार पडतात. एक आहे प्रधानत्व, एक आहे बाळांनो काय, एक आहे प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक कर्मणी प्रयोग लक्षात घ्या, याला साधा प्रयोग सुद्धा म्हणतात. हे IMP आहे. या प्रधानत्व सूचक कर्मणी प्रयोगाला साधा प्रयोग सुद्धा असं म्हणतात. आणि दुसरा आहे गौणत्व किंवा गौण कर्तृत्व कर्मणी प्रयोग. त्याच्यामध्ये नवीन आहे, समापन आहे, शक्य आहे आणि पुराण कर्मणी आहे. एकदम सोपं आहे. मी ह्याची 5ही उदाहरणं घेईल, तुम्हाला अगोदर एकदा समजून सांगतो आणि नंतर आपण याचं बघूया. बाळांनो लक्षात घ्या, याच पेजवर मी तुम्हाला पूर्णपणे गोष्टी समजून सांगणार आहे. चांगला डायग्राम काढून किंवा चांगली PPD कलर बिलर मारून समजण्यापेक्षा तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. ओके, चांगल्या नोट्स तुमच्या हातात असण्यापेक्षा चांगल्या नोट्स तुमच्या डोक्यात पाहिजेत. कारण का बाळांनो, सोंगे फार आहेत आणि रात्र खूप छोटी आहे आता. कारण 2 ते 3 महिन्यानंतर ना तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य, तुमचं यश अपयश ठरणार आहे. त्याच्यामुळं घोडा आणि मैदान लांब नाहीये. त्याच्यामुळे लक्षात घ्या, काही जरी झालं तरी मी ठरवलंय, काही जरी झालं तरी आपल्या ऍप मध्ये 12:30ला मराठीचा क्लास होणार म्हणजे होणार. पाऊस असो वारा असो. आता लाईट नव्हती, इन्व्हर्टर खालचा वर आणला आणि जोडला. कारण सरांचं लेक्चर झालं त्याच्यामुळे इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम येतो. इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. परंतु काही झालं तरी 12:30ला क्लास घेईल आणि हा अभ्यासक्रम तुमचा संपवेल. पण माझा शब्द आहे तुम्हाला, जरी मी पुढच्या वेळेस फास्ट ट्रॅक बॅच काढली तरी त्या बॅचला सुद्धा सर्व विद्यार्थी जे माझे पाठीमागचे आहेत मी त्यांना लाईव्हला जॉईन करेन म्हणजे करेन. शब्द आहे आपला.
ओके, मराठीचं माझ्या हातामध्ये आहे, बुद्धिमत्ताचं माझ्या हातामध्ये आहे. मराठी आणि बुद्धिमत्ता 25-25 50 मार्काचा आपले 2 सब्जेक्ट आहेत आणि या 50 पैकी 45 मार्क तुम्हाला पडायलाच पाहिजेत. ठीक आहे बेटा, चलो शेवट मी 2 मिनिटं बोलेल भरतीविषयी. निघाली नाही निघाली, गाजर आहे, मुळा आहे, टमाटा आहे, बटाटा आहे, काय आहे ते बघूया. आपण भरतीच ऐमून करायचं. बर ठीक आहे, नक्की नक्की नक्की. ओके ठीक आहे. निखिल आहे 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 ओळखीचा आहे. ओके ठीक आहे, मी बघून घेतो बेटा. ठीक आहे, काही अडचण नसावी. ओके, चलो ठीक आहे. आता लक्षात घ्या बाळांनो, कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकारे विभागणी आहे. बघा, कर्मणी प्रयोगाची 2 प्रकारे विभागणी आहे. एक आहे तुम्हाला, म्हणजे मी एक एक समजून सांगतोय, पीपीटी द्वारे इथं आहेच, एक एक तुम्हाला मी समजून सांगणार आहे आणि तुम्हाला समजते का बघायचंय. ओके, लक्षात घ्या. पहिला आहे प्रधान कर्तुक. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तुक कर्मणी. ओके, आणि ठीक आहे, दुसरा आहे गौण कर्तुक. थोडंसं लक्ष द्या बेटा, मी पुढे समजून सांगेल सगळंच. ओके ठीक आहे, थोडंसं लक्ष द्यायचंय. आपला क्लास असतो ते 45 ते 30 मिनिटच असतो, फक्त त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं व्यवस्थितरित्या, कारण का तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी समजून या ठिकाणी सांगणार. ओके, लक्षात घ्या. आता कर्मणी प्रयोगामध्ये, कर्मणी प्रयोग तर म्हणजे समजलं, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापदाची रचना, वाक्यातील क्रियापदाचे ठेवण, वाक्यातील क्रियापदाची जुळणी, ही म्हणजेच वाक्यातील कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाची ठेवण, क्रियापदाची जुळणी आणि क्रियापदाची रचना असते, त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. कर्मणी प्रयोग साध्या सरळ सोप्या भाषेत कसा ओळखायचा, तर वाक्यातील कर्म शोधा, कर्माला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग तिथे ठरला गेला. कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आणि दुसरा आहे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. काय भानगड आहे दोन्ही लक्षात घ्या. कर्मणी प्रयोग समजला, खाली उतरूया एक पाऊल. प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे काय. ओके ठीक आहे, जीकेचा क्लास रेकॉर्डिंग सुरू आहे बघा. जीकेला एकदम राज्यसेवा करणारे सर आहेत, त्यांना मी लाईव्हला पण सोमवारपासून घेणार आहे. राज्यसेवा त्यांची तयारी चालू आहे. जीकेला तुम्हाला एकदम टॉप शिक्षक आहे, बिराजदार सर म्हणून आहेत, राज्यसेवेची तयारी करत आहेत. राज्यसेवेचा अटेम्प्ट त्यांनी दिलेले आहेत, पासही झालेले आहेत, फक्त थोड्या थोड्या मार्गामुळे गेलेले आहेत. ते तुम्हाला जीके शिकवतील, पण त्यांचं रेकॉर्डिंग सध्या सुरू आहे. एखादा लाईव्ह डेमो तुम्हाला मी टाकून देईल किंवा ऍप मध्ये टाकून देईल त्यांचं आज रेकॉर्डिंग. ओके चलो ठीक आहे. आता प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय बघा. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला सर्वात महत्व दिलेलं असतं. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे महत्वाचं असतं, कर्माला सर्व कर्ता म्हणजे हेड मानलेलं असतं, महत्वाचं मानलेलं असतं, प्रधान मानलेलं असतं. परंतु कर्मणी प्रयोगामध्ये असा एक प्रकार आहे की प्रधान कर्तृक, इथं कर्माला महत्व नसून कर्त्याला महत्व असतं. काय असतं, कर्त्याला महत्व असतं. याच्यामध्ये कर्ता हा प्रधान असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणतो. बाळानो, हे ओळखायचं कसं, तर हे हा साधा प्रयोग सुद्धा आहे. कर्मणी प्रयोगचा जो हा प्रकार आहे तो साधा प्रकार आहे, साधा. म्हणजे याच्यामध्ये आपण दैनंदिन जीवन जगत असताना जशी वाक्य बोलतो, हे वाक्य कोणत्या ना कोणत्या काळातलं असतं. जसं की राम शाळेत गेला, रामाने अभ्यास केला, सीताने चिंच खाल्ली, अशी वाक्य असतात. म्हणजे याचा काळ हा काय असतो, साधा असतो. कोणत्या ना कोणत्या साध्या काळातलं वाक्य असतं. आणि प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला महत्व असतं, कर्माला नसतं. त्याला म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ओके, पुढं आहे गौण कर्तृक. आता इथं खालीवर होईल ना, ठीक आहे. गौण कर्तृक. आता गौण कर्तृक मध्ये पहिला जो आहे, गौण म्हणजे काय, तर लक्षात घ्या, गौण कर्तृक कर्ताच गौण आहे. गौण कर्तृक म्हणजे काय, तर या वाक्यामधील कर्ता हा गौण आहे आणि कर्म हे प्रधान आहे. या प्रकारामध्ये कर्ता हा प्रधान आहे, कर्म हे गौण आहे.
आणि गौण कर्तुक मध्ये गौण कर्तुक, गौण म्हणजे कमीपणा, कर्तुक म्हणजे कर्ता. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला महत्व नसून वाक्यातील कर्माला महत्व असतं त्याला आपण गौण कर्तुक असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? गौण कर्तुक असं म्हणतो. लक्षात घ्या, गौण कर्तुकचा पहिला प्रकार आहे नवीन कर्मणी. हे खालीवर होतील काही अडचण नाही हा. नवीन कर्मणी. आता सर हे काय भानगड आहे? नवीन कर्मणी म्हणजे काय? तर नवा कर्मणी प्रयोग. बरोबर आहे ना? नवा कर्मणी प्रयोग तो आपल्यामध्ये नव्हता पण नवीन कुठून तरी टाकलाय. बरोबर आहे, बरोबर आहे ना? हा आपल्या गावचा नव्हता पण परगावातून आलाय म्हणजे तो नवीन आहे. आपण म्हणतो बघा की आता आम्ही नवीन पाहुणे जोडलेत, म्हणजे जुन्या पाहुण्यामध्ये काही मेळ लागे ना म्हणून नवीन पाहुणे जोडलेत. नवीन कर्मणी म्हणजे काय? तर नवीन कर्मणी हा आपल्या कर्मणी प्रयोगामध्ये इंग्रजी भाषेतून घेतलेला आहे. कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? इंग्रजी भाषेतून घेतलेला आहे. जसं आपण इंग्रजीमध्ये चेंज द वाईज करताना पॅसिव्ह वाईज मध्ये बाय हा शब्द लावतो बघा, बाय. आणि या बायचा अर्थ येतो कडून. या बायचा अर्थ काय येतो? कडून. मग लक्षात घ्या, तर नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर लक्षात घ्या मुलांनो, या नवीन कर्मणीला दुसरं एक नाव आहे कर्म कर्तरी. याला दुसरं एक नाव आहे कर्म कर्तरी. हा, थोडंसं लक्षात घ्या, मी पुढे सांगणारच आहे. ओके, आता नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय असतो. बस एवढं लक्षात ठेवा. नवीन कर्मणीमध्ये वाक्यातील कर्त्याला कर्ता शोधायचा आणि जर वाक्यातील कर्त्याला कोणता प्रत्यय असेल बाळानो? वाक्यातील कर्त्याला जर कडून हा प्रत्यय लागला असेल तर ते वाक्य कोणत्या कर्मणी प्रयोगाचं आहे असं म्हटलं तर सांगायचं नवीन कर्मणी प्रयोग. समजते का बघा? कोणत्या ह्याचा आहे? नवीन कर्मणी. ते विद्यार्थी असतं, संकेतार्थी असतं, ते पुढे बघूया आपण, फक्त ट्रिक सांगतोय. ओके, दुसरा जो प्रकार आहे तो आहे बाळानो समापन. कोणता आहे? समापन. समापन कर्मणी. आता समापन म्हणजे काय? तर समाप्त होणे. थोडस लक्ष द्या, कमेंट करू नका. एकदा समजून घेतलं की मग तुम्हाला काय कमेंट करा ते करा. ओके, बघा, समापन म्हणजे संपणे. वाक्यातील क्रियापदावरून, इथं जर कडून प्रत्यय असतो कर्त्याला, मग समापन कसं ओळखायचं सर? समापन म्हणजे क्रिया संपलेली आहे. वाक्यातील क्रियापदावरून जर क्रिया संपण्याच्या बेतात किंवा संपलेली असेल, संपण्याच्या बेतात किंवा संपलेली असेल तर त्यास आपण म्हणतो समापन प्रयोग. जसं की रामचा अभ्यास करून झाला. या वाक्यामध्ये लक्षात घ्या, या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापदाचा वापर केलेला असतो. काय असतो? संयुक्त क्रियापदाचा वापर केलेला असतो. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय? तर धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद बरोबर काय होतं? संयुक्त क्रियापद. हे धातू साधित आणि संयुक्त मी क्रियापदामध्ये शिकवलेलं आहे. मग लक्षात कसं ठेवायचं सर? नवीन कर्मणीमध्ये कडून प्रत्यय लागतो कर्त्याला, समजलं. समापन मध्ये काय आहे? तर क्रियापदावरून संपली किंवा संपण्याच्या बेतात आहे. म्हणजे बघा, करून, झाली, झाला, झाले अशी काय असतं? सहाय्यकारी क्रियापद असते. रामचा अभ्यास करून झाला, गीताचे गाणे गाऊन झाले, म्हणजे क्रिया संपलेली असते. ठीक आहे, पुढं तिसरा प्रकार. याचा तिसरा प्रकार आहे बघा, नवीन कर्मणी, समापन कर्मणी आणि पुढचा जो आहे तो शक्य कर्मणी. हे तर एकदम सोपं. शक्य कर्मणी. शक्य म्हणजे काय? तर वाक्यात क्रियापद काही ना काही क्रिया दर्शवतं. बघा बाळांनो, वाक्यात क्रियापद काही ना काही क्रिया दर्शवतं आणि क्रिया दर्शवत असताना ती कर्त्याला क्रिया करणं शक्य आहे का अशक्य आहे? शक्यतादर्शक बी असतं, अशक्यतादर्शक बी असतं. जर वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्याला करणं शक्य असेल तर त्याला म्हणतात शक्य कर्मणी प्रयोग. सोपं आहे. मला आता तिखट खावं होते, बाबांना जिना चढवतो, त्याच्याने डोंगर उतरतो.
आणि वाक्यातील क्रियापदाला शेवटी वतो, वते, वतात असे काय असतात, प्रत्यय जोडलेले असतात. बॅच घेईल ना मी, ओके. हर्षद काळजी करू नको, हर्षदा रिव्हिजनची बॅच घेईल ना. फक्त डायग्राम एकदा रिव्हिजन, फक्त डायग्राम एकदा रिव्हिजन, त्याचं विश्लेषण, ठीक आहे. हा, आता लक्षात घ्या. बघा सर, नवीन कर्मणी समजला, वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय. सर, समापन समजला, वाक्यातील क्रियापद जे आहे ते क्रिया संपलेली असते किंवा संपण्याच्या बेतात असते आणि क्रियापदाला झाली, झाला, होता, होती असं असेल आणि याच्यामध्ये संयुक्त क्रियापद असतं. संयुक्त क्रियापद म्हणजे एक धातू आणि दुसरं सहाय्यकारी. सर, शक्य समजलं, वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्याला करणं शक्य आहे का अशक्य आहे हे दर्शवलं जातं, त्याला शक्य क्रियापद असं म्हणतात. आणि सर, चौथा जो प्रकार आहे तो आहे पुराण. पुराण किंवा त्याला ऐतिहासिक सुद्धा म्हणतात. आणि हा संस्कृत मधला आहे. हा जो आहे तो संस्कृत मधला. जसं हे पुराण सांगू का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जसं साधं सिंपल मराठी वाचताना, तसं जर तुम्हाला हे वाक्य वाचताना जर ते वाक्य संस्कृत मधलं असेल आणि तुम्हाला वाक्य वाचताना तुमची जीभ जर वळत नसेल, व्यवस्थितरित्या तुम्हाला ते वाक्य जर वाचता येत नसेल, तर ते पुराण कर्मणी प्रयोग आहे म्हणा. कारण याच्यामध्ये पुराण कर्मणी प्रयोगामध्ये संस्कृत मधली वाक्य असतात. काय असतात? संस्कृत मधली. जसं की तो काय करी जे लघुले कराले. काय समजते आपल्याला? वाक्य वाचल्यानंतर ना आपल्या डोक्यामध्ये जर मुंग्या येत असतील, वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर ते पुराणचं आहे समज. ते काय आहे? पुराण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे म्हणून सांगा. तो काय करी जे लघुले कराले. काय समजते आपल्याला? ह्याच्यातलं कर्म बी कळत नाही, करता बी कळत नाही, काय आहे ते नाही कळत, टाक पुराणमध्ये. कर्त्याने केलेली क्रिया शक्य आहे का अशक्य आहे? शक्य असेल तर शक्यमध्ये टाक. कर्त्याने केलेली क्रिया संपली आहे का समापन मध्ये टाक. कर्त्याला कडून प्रत्यय आहे का नवीन मध्ये टाक. संपला कर्मणी प्रयोग. वाक्य देतो, ओळखून दाखवायचे, कमेंट करून सांगायचे मला. लक्षात घ्या, समजणं महत्वाचं आहे. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, फपाट पसारा देणं महत्वाचं नाहीये. ओके, आता याच्यापैकी वाक्य देतो, ठीक आहे. लक्षात घ्या, इथं मी लिहितो प्रकार. पहिला आहे प्रधान. यापैकी तुम्ही सांगायचं आहे. मी वाक्य पुढे लिहिणार आहे. गौण मधला प्रकार लिहितो. पहिला आहे नवीन, दुसरा आहे समापन, तिसरा आहे शक्य आणि चौथा आहे पुराण. इथं पर्याय लिहिलेत आणि जे पुढचं वाक्य आहे या पर्यायापैकी सांगायचंय, या पर्यायापैकी सांगायचंय. ओके, ठीक आहे. चलो, पहिलं देतो. श्यामचे गाणे गाऊन झाले. श्यामचे गाणे गाऊन झाले. चलो, या पर्यायापैकी सांगायचं आहे. पर्याय क्रमांक सांगायचा फक्त. श्यामचे गाणे गाऊन झाले. पर्याय सांगायचा आहे. कशाचा आहे तो? श्यामचे गाणे गाऊन झाले. पडदेशी सांगायचं कोणता प्रयोग आहे ते. तुम्हाला आलं पाहिजे, महत्वाचं आहे ते. 3 शक्य, बघा ना, श्यामचे गाणे गाऊन झाले. याच्यामध्ये गाऊन झाले, गा हे धातू साधित क्रियापद आहे. अधिक झाले किंवा झाले तर क्रिया संपलेली आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे बाळांनो, हे जे 1 नंबरचं वाक्य आहे ते हेच आहे, समापन. 1 नंबर लिहितो इथं. कशाचं आहे हो? समापन. श्यामचे गाणे गाऊन झाले, हेच वाक्य. बघूया कोण सांगतोय ते. दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य बघा. श्यामला आता गाणे गाववते. श्यामला आता गाणे गाववते. चला, याचा प्रकार सांगायचा आहे. 2 नंबरचं वाक्य. पर्याय क्रमांक काय येईल?
श्यामला गाणे गाववते. तेच वाक्य आहे, फक्त वाक्य मी फिरवून टाकलेलं आहे. बघूया, सांगा याच्यापैकी हे काय येईल. श्यामला आता गाणे गाववते. शबाश. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, कारण कर्मणी प्रयोग या ठिकाणी संपतोय. फपाट पसारा देण्यापेक्षा तुम्हाला येणं महत्वाचं आहे. माझ्याकडे पण पीपीडी आहे की, हो का, भरपूर, हे का रंगीत आहे सगळं. गौण कर्मणी का उपयोग नाही याचा. समजलं नाही एकदा, मग हे फास्ट मध्ये मी शिकवेन. ओके, ठीक आहे. हा, श्यामचे गाणे गाऊन झाले. तुम्ही बरोबर सांगितलं सर, ते समापनचं आहे. श्यामला आता गाणे गाववते. राईट, गुड. तर याचं येतंय बाळांनो, लक्षात घ्या, याचं येतंय श्यामला आता गाणे गाववते, म्हणजे त्याला ती क्रिया, गाणे गाण्याची क्रिया त्याला शक्य आहे, म्हणून त्याचा प्रकार येतो शक्य कर्मणी. त्याचा प्रकार काय येतो? शक्य कर्मणी येतो. अगदी बरोबर. ओके, समजलं का? शक्य कर्मणी येतो. तिसरं वाक्य देतोय, बघूया कोण सांगतो. रामकडून गाणे गायले. चलो, रामकडून गाणे गायले. चला, याचा प्रकार सांगा काय आहे ते. रामकडून गाणे गायले. कमेंट करून सांगायचंय, रामकडून गाणे गायले. याचं उत्तर सांगा. शाबाश. आणि यालाच नवीन कर्मणीलाच हे लक्षात ठेवा, कर्म कर्तरी असं सुद्धा म्हणतात. नवीन कर्मणीला कर्म कर्तरी सुद्धा म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. गुड, शाबाश, अगदी बरोबर. हे प्रधान कसं रे, साधं वाक्य आहे का? बघ ना, साधं वाक्य आहे का? या वाक्यामध्ये क्रियापदाला तृतीयाचा ने हा प्रत्यय लागतो, एवढंच लक्षात ठेवा. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यातील कर्त्याला ने हा प्रत्यय लागतो. इथं बघ ना काय आहे ते. एक कडून प्रत्यय आहे इथं. चुकीचं सांगू नको. 3 जे म्हणताय ते, रामकडून गाणे गायले, कडून प्रत्यय आहे, आणि वाक्यातील कर्त्याला जर कडून प्रत्यय असेल तर ते वाक्य असतं नवीन कर्मणी प्रयोगाचं. ते वाक्य असतं नवीन कर्मणी प्रयोगाचं. अगदी बरोबर. चलो, गणेश अगदी बरोबर बेटा. लक्षात घ्या, थोडस टेन्शन देऊ नका. कडून प्रत्यय आहे, सोपं आहे, नवीन कर्मणी प्रयोग आहे. हा, आता हेच वाक्य रामने गाणे गायले. हे वाक्य सांगा. रामने गाणे गायले, हे वाक्य सांगा. आता रामने गाणे गायले, रामने गाणे गायले, हे वाक्य सांगा मला काय आहे ते. कोणत्या प्रयोगाचं आहे? कर्मणी प्रयोगामध्ये कोणत्या प्रयोगाचं आहे? रामने गाणे गायले. गुड. ज्योती अगदी बरोबर. चौधरी आता फास्ट गेलं. चलो, विशाल, सूरज, अमन, अली. गुड बेटा. रामने गाणे गायले, तर हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? वाक्य जर साधं असेल, वाक्यातील कर्त्याला जर ने हा तृतीयाचा प्रत्यय असेल, तर त्याचं वाक्य सांगून टाकायचं. हा आहे प्रधान कर्तृक. हा काय आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. हा काय आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. आणि बघूया आता कोण सांगतंय. इथं एक आणखीन लिहितो, त्वा काय करीजे, त्वा काय करीजे, लघु लेकर आले, त्वा काय करीजे लघु लेकर आले.
हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल हे कमेंट करून सांगा. त्वा काय करीजे लघु लेकर आले. त्वा काय करीजे लघु लेकर आले हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. गुड, अगदी बरोबर. कोणते आहे हो, तर हे आहे बाळांनो पुराण. पुराण किंवा प्राचीन, याला पुराण किंवा प्राचीन किंवा ऐतिहासिक किंवा संस्कृत हे पुढे लिहिल मी. ओके, हे वेगवेगळी नाव आहे त्याला. पुराण कर्मणी किंवा प्राचीन किंवा ऐतिहासिक किंवा संस्कृत. मी डिटेल्स मध्ये फक्त काय करेल उद्या एकदा समजून सांगेल. अगदी बरोबर. ओके, आशा करतो तुम्हाला की हे 5व्या क्रमांकाचं आहे. ओके, आशा करेल की तुम्हाला कर्मणी प्रयोग थोडक्यात म्हणजे माझा असा अंदाज आहे की कर्मणी प्रयोग हा तुम्हाला 80% ते 70% समजला असेल. ओके, 80% ते 70% समजला असेल. उद्या मी पीपीडी द्वारे परत एकदा फास्ट मध्ये घेईल. ओके, रामने गायले होते, काहीच अडचण नाहीये. ते सुद्धा येऊ शकतं प्रधानमध्येच. ठीक आहे, रामने गायले होते हे सुद्धा प्रधानमध्येच येईल बेळा. रामने गायले होते. मी या ठिकाणी सांगितलं की प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचा काळ हा कोणताही येऊ शकतो. ओके, पण एवढं लक्षात ठेवायचं की प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये शक्यतो वाक्यातील कर्त्याला तृतीयाचा किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. वाक्य साधं असतं. दैनंदिन जीवन जगत असताना जसं बोलतो तसं वाक्य असतं. नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय असतो. समापन मध्ये धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापदाचा वापर केलेला असतो आणि वाक्यातील कर्त्याला षष्टीचा चाचीचे आणि धाजीचे प्रत्यय असतो. शक्य मध्ये क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्याला करणं शक्य असतं आणि पुराणमध्ये संस्कृत मधील वाक्य असतात. संपलं. ओके, चलो राहिलेलं उद्या बघूया. परत एकदा कर्मणी प्रयोग डिटेल्स मध्ये पीपीडी द्वारे हे पुढे आहे. ओके, हे पीपीडी द्वारे उद्या समजून घेऊया काय आहे ते. हे प्रकार आणखीन एकदा रिव्हिजन म्हणून घेईल. फक्त एकदा तुम्हाला मी हस्तलिखित शिकवलं, उद्या पीपीडी शिकवेन. बाळांनो स्लोली जाईल पण अभ्यासक्रम पूर्ण करेल. ओके, चलो ठीक आहे, थांबतो या ठिकाणी. उद्या भेटूया 12:30 वाजता आणि संध्याकाळी आपल्या युट्यूब चॅनलवरती 8 वाजता. उद्या आज ठीक आहे, आपले सगळे विद्यार्थी आपलेच आहेत. तुम्ही सांगा बाळा, तुमच्याप्रमाणे आपण चालूया की आज संध्याकाळी युट्यूबला कोणती प्रश्नपत्रिका घ्यायची तुम्ही सांगा. ओके, कारण तुम्ही पैसे भरलेले आहात, तुम्ही माझे प्रिय आहात, सगळेच प्रिय आहात, पण तुम्ही अति जवळचे आहात सगळेजण. ओके, मला सांगा की संध्याकाळी कोणती प्रश्नपत्रिका घ्यायची सांगा बरं. सविता, ज्योती, गणेश, अमन, श्वेता. नक्की रोज घेतो. आणि याच्यानंतर ना हे प्रयोग संपला की सिटिंग अरेंजमेंट हा बुद्धिमत्ताचा घेऊया आणि लगेच समास घेऊया आणि समास संपला की कूट प्रश्न घेऊया बुद्धिमत्ताचे. ओके, आगाऊपणा करायचं नाही, गडचिरोली नाहीये. 100% दिसलाच पाहिजे. बर, मला सांगा की कोणती प्रश्नपत्रिका घेऊ आज. म्हणजे मला टायपिंग करायला 2 तास लागतात बाळा. ओके, नागपूर 2023 ची घेऊ का. नागपूर ग्रामीण घ्या सर. नागपूर ग्रामीण ठीक आहे. पुणे ग्रामीण नाही, आपला नागपूर जिल्हा चालू आहे. तर ठीक आहे मॅडम, तुम्हाला आता सांगतो नागपूर ग्रामीण घेऊया. चलो, चालेल का बघा. नागपूर ग्रामीण 2024. नागपूर सिटीतले ओके, नागपूर सिटीचे शहरचे 11 प्रश्न बाकी आहेत आणि याचे राहिलेले प्रश्न म्हणजे नागपूर शहर प्लस ग्रामीण याचे आज आपण घेऊया एक 40 प्रश्न. ठीक आहे, 40 प्रश्न घेऊया.
बरोबर 8 वाजता. ओके, डन. घेऊया रोशन, नक्की घेऊया बेटा. सोलापूर मी शेवटी शूरवीरांचा आणि सगळ्यां म्हणजे ज्यावेळेस सर कॅलेंडर घ्या ना एकदा. बरं विशाल घेऊया, कॅलेंडर घेऊया. ठीक आहे, नवीन बॅच टाकतो त्यावेळेस कॅलेंडर पहिलं प्रकरण घेऊया. चलो, हा संध्याकाळी घेऊया नागपूर ग्रामीण. ओके, नागपूर ग्रामीण. ठीक आहे, चलो थांबतो या ठिकाणी बेटा. भेटूया उद्या याच वेळी 12:30 वाजता आपल्या ऍपमध्ये आणि संध्याकाळी 8 वाजता आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांना अभ्यास करा ही विनंती, व्यवस्थित ग्राउंड करा ही विनंती. जास्त पाऊस सुरू असल्यामुळे रोड रनिंग करू नका ही विनंती आहे. लक्षात घ्या, रोज रोड रनिंग करू नका. एक दिवस स्किप्स मारा, एक दिवस जोर, एक दिवस ऍप्स वर्कआउट, एक दिवस स्किप एक्सरसाइज, एक दिवस शॉर्ट हायनी, फुल हायनी, फ्रंट हायनी, बॅक हायनी. हे हायनीचे प्रकार करा. स्टमक वर भर द्या. तुमचे थाईज, तुमचे जे अप्पर बॉडी एक्सरसाइज आहे ते व्यवस्थित करून घ्या. आणि संध्याकाळी शक्यतो जास्त रनिंग करत चला, कारण का सकाळून पावसाची प्रॉब्लेम असतो. जास्त रोड रनिंग करू नका. जर करत असाल तरी सुद्धा व्यवस्थितरित्या करायचं आहे. ओके, आणि सर्वांनी जरा लिंक शेअर कर चला. गणेश, श्याम, अजय, शरद, भाग्यश्री, धीरज, जरा सर्वांनी लिंक शेअर करत चला ना. मी टाकून दिल ना आपापल्या ग्रुपवरती लिंक शेअर करत चला. ठीक आहे, करणार ना सगळेजण? चलो ठीक आहे, फ्री आहे, बघू दे सगळ्यांना. हा, लिंक शेअर कर चला. अमन, चलो ठीक आहे, थांबतो या ठिकाणी. भेटूया संध्याकाळी 8 वाजता. नागपूर शहरचे 11 प्रश्न आणि ग्रामीणचे राहिलेले प्रश्न. ओके, ऋतिक, ठीक आहे, गायकवाड, लिंक शेअर कर चला. आपापल्या ग्रुपमध्ये सर्वांनी लिंक शेअर करत चला. ओके, चलो थांबतो या ठिकाणी. भेटूया संध्याकाळी 8 वाजता. तोपर्यंत सर्वांना गुड डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.